हे मंदिर जे आहे ना ते खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्याचे आपले पौराणिक संदर्भ आहेत, धार्मिक संदर्भ आहेत, ते सगळे संदर्भ लक्षात ठेवून बनवण्यात आलेले आहेत. ते कसं हे अगदी छोटंसं सांगते. तुर्तास आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींची राम मंदिरातली दृश्य पाहतोय. रामललाच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन त्यांनी आरती केलेली आहे. सरसंघचालक मोहन भागवतसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. रामरक्षेमध्ये एक श्लोक आहे. तो श्लोक असा आहे की दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदन. याचा अर्थ काय होतो तर प्रभू श्रीराम यांच्या उजव्या बाजूला, ज्यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, ज्यांच्या डाव्या बाजूला जानकी आहे आणि ज्यांच्या समोर मारुतीराया आहेत, त्या रघुनायकाला, रघुनंदनाला मी वंदन करतो. अगदी अशाच पद्धतीनं या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रभू श्रीराम यांच्या उजव्या बाजूला शेषावताराचं म्हणजे लक्ष्मणाचं मंदिर आहे. डाव्या बाजूला अन्नपूर्णेचं मंदिर आहे, ज्याला जानकी समान म्हणजे सीतेचं प्रतीक मानलं जातं. तर त्या मंदिराच्या समोर म्हणजे प्रभू श्रीराम रामललांच्या समोर हनुमानाचं मंदिर आहे, जो हनुमान प्रभू श्रीराम यांचा सेवक आणि अयोध्येचा तारणकर्ता, रक्षणकर्ता. तर या सगळ्यांची मंदिरं म्हणजे जसं वर्णन आपल्या रामरक्षित करण्यात आल्या श्लोकाच्या माध्यमातून अगदी तशाच पद्धतीनं या मंदिराची रचना आपल्याला पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुख्य मंदिर परिसरामध्ये आहेत. सगळ्यात आधी त्यांनी सप्तर्षी मंदिरामध्ये जाऊन पूजा केली, दर्शन घेतलं. 7 ऋषींची मंदिरं आहेत, त्याचबरोबर शबरीचं मंदिर आहे. इथे जटायूची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, खारुताईची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. या 2 प्राणीमात्रांचं एक प्रकारे आपण म्हणूया योगदान जे आहे ते खूप मोठं राहिलेलं आहे. रामायणाचा जो संपूर्ण काळ आहे त्यामध्ये या दोघांचा विशेष उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. सीतेचं हरण होत असताना जटायूनं रावणाशी लढण्याचा प्रयत्न केलेला होता, ज्यामध्ये जटायू जायबंदी झाला आणि प्रभू श्रीराम यांनी जटायूचे अंत्यसंस्कार पार पाडलेले होते आणि एक प्रकारे जटायूला त्यांनी मुक्ती दिलेली होती. तर दुसरी म्हणजे खारुताई. खारुताईचं गोष्ट जी आहे ती आपण सगळेजण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की जेव्हा रामसेतूची निर्मिती सुरू होती तेव्हा ही छोटीशी खारुताई पाण्यात आपलं अंग ओलं करायची, ती वाळूमध्ये लोळायची आणि त्यानंतरच्या भेगा होत्या दगडांमधल्या ते बुजवण्याचं काम या खारीनं केलेलं होतं. आणि त्यामुळे खारीचा वाटा, कुठल्याही कार्यामध्ये खारीचा वाटा असा सुद्धा एक वाक्प्रचार आपल्याकडे खूप आधीपासून प्रचलित आहे. त्या खारुताईची सुद्धा खूप एक सुंदर मूर्ती या राम मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या राम मंदिराच्या परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्या हस्ते पूजा अर्चना संपन्न होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळामध्ये आता जिथे धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे तिथे ते जातील आणि तिथून अर्थातच सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्य सोहळा पार पडणार आहे. जे अतिथी आहेत आजचे ते अतिथी देशभरातनं अतिथींची संख्याही मर्यादित स्वरूपात आहे. खास करून अयोध्या परिसर आणि त्याचबरोबर उत्तरेकडची जी मंडळी आहेत, साधू संत असतील, महंत असतील, तर या सगळ्या मंडळींना विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे. जेव्हा रामललाची स्थापना झालेली होती तेव्हा बरेचसे सेलिब्रिटी, काही राजकीय मंडळीसुद्धा या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती. पण आजचा जो सोहळा आहे धर्मपताका, धर्मध्वज कळसावरती झळकवण्याचा, फडकवण्याचा, त्या सोहळ्याला मात्र या खास व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. 7,000 लोकांची आसन व्यवस्था या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आज सर्वसामान्य भाविकांसाठी, सर्वसामान्य राम भक्तांसाठी दर्शन मात्र बंद असेल आणि हा मुहूर्त का महत्त्वाचा आहे. एक 11:30 ते 12च्या दरम्यान या ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात केली जाईल. त्याच शुभमुहूर्तावरती हा ध्वज फडकवला जाणार आहे. आता याच दिवसाची निवड किंवा या तिथीची निवड आजच्या सगळ्या सोहळ्यासाठी का करण्यात आली तर आजचा मार्गशीर्ष पंचमी आहे आजची, ज्याला विवाह पंचमी असं म्हटलं जातं. सीता स्वयंवराचा आजचा दिवस आहे आणि म्हणूनच म्हणजे प्रभू श्रीराम आणि माता जानकी, माता सीता यांचा विवाह सोहळा आजच्या दिवशी संपन्न झालेला होता आणि म्हणूनच विवाह पंचमीच्या दिवशी हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे. ध्वजारोहणाचा सोहळा, मंदिर पूर्ण होण्याचा सोहळा संपन्न होतोय आणि आजच्या दिवशी म्हणजे आता जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा मंदिर ट्रस्टच्या वतीनं एका विशेष लेझर शोचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या लेझर शोच्या माध्यमातून
संपूर्ण मंदिरावरती वेगवेगळे लाईट्स तर पडणारच आहेत, प्रकाश झोतामध्ये हे मंदिर उजळून निघेल. पण सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट काय असेल तर मंदिराचा कळस. मंदिराच्या कळसावरती सीता स्वयंवराचा प्रसंग हा दाखवला जाणार आहे 360 अँगलमधनं. म्हणजे कळसाच्या कुठल्याही बाजूला तुम्ही उभे असाल तरीसुद्धा सीता स्वयंवराचा हा प्रसंग तुम्हाला अनुभवता येणार आहे, जो आम्ही परवा जेव्हा संध्याकाळी मंदिरात जाण्याचा योग आलेला होता तेव्हा हा प्रसंग अनुभवता आला. आणि अद्भुत असं तेव्हा वातावरण तयार होतं की सगळ्या पूर्ण मंदिर हे अंधारामध्ये असतं आणि केवळ तो लेझर लाईट्सचा शो सुरू असतो, उजळून निघतं मंदिर. आणि यावेळेला मंदिरामध्ये जे कोरीव काम करण्यात आलेलं आहे ते कोरीव काम, कारण ते फक्त काम नाही आहे, म्हणजे सुशोभीकरण नाही आहे ते फक्त, तर रामायणातल्या विविध कथा तिथे सांगण्यात आलेल्या आहेत. वाल्मिकी रामायण तिथे विशद करण्यात आलेलं आहे. जी आपली धर्माची प्रतीकं आहेत, जी आपल्या संस्कृतीची प्रतीकं आहेत, जी प्रभू रामांच्या आयुष्यातली महत्त्वाची प्रतीकं आहेत, ती सगळी प्रतीकं त्या मंदिराच्या खांबावरती, त्या मंदिराच्या भिंतींवरती कोरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये बांधकाम करताना स्टीलचा किंवा लोखंडाचा कुठेही वापर करण्यात आलेला नाही आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा वापरसुद्धा अगदी नगण्य असाच आपल्याला म्हणावा लागेल. नागर शैलीमध्ये हे संपूर्ण मंदिर बांधून पूर्ण झालेलं आहे. आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिर परिसरामध्ये आहेत आणि मंदिर परिसरातनं थेट दृश्यसुद्धा आपण ABP माझावरती पाहतो आहे. साधू महंतांची उपस्थिती आहे, महनीय मंडळींची उपस्थिती आहे की ज्या मंडळींनी या मंदिराच्या बांधकामामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. गेल्या 500 वर्षांचा हा सगळा संघर्ष आहे. प्रभू श्रीराम यांच्या भक्तांचा 500 वर्षांचा हा सगळा संघर्ष आहे. पण रामानं आपल्या सगळ्यांना संयम शिकवलेला आहे. तोच संयम हिंदू धर्मियांनी प्रभू श्रीरामांच्या भक्तांनी गेली 500 वर्ष सांभाळलेला आहे. आणि त्याच संयमाचं एक मूर्तिमंत रूप म्हणजे अयोध्येत तयार झालेलं हे राम मंदिर आपल्याला म्हणावं लागेल. अतिशय सुंदर आणि देखणा असा हा कार्यक्रम आहे की ज्याची थेट दृश्य आपण सध्या ABP माझावरती पाहू शकता. राम मंदिर परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत आणि त्याच राम मंदिर परिसरामधनं थेट लाईव्ह दृश्य दाखवण्याचा आमचा हा सगळा प्रयत्न आहे. प्रचंड अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. मंत्रोच्चारांचं पठण सुरू आहे आणि इथे आलेला प्रत्येक भाविक जो आहे जय श्रीरामचे नारे, प्रत्येकाच्या मुखातनं एकच नारा आहे, तो म्हणजे जय श्रीराम असा. जवळपास 7,000 निमंत्रित आहेत या सोहळ्यासाठी आणि 7,000 निमंत्रित सध्या विराजमान झालेले आहेत त्यांच्या आसनावरती. पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात करतील. या ध्वजाबद्दल आपण सगळ्यात आधी माहिती देऊयात की जो ध्वज फडकवला जाणार आहे त्याला धर्मपताका किंवा धर्मध्वज असं आपण संबोधायला हवं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भगवा रंग जो आहे तो विजयाचं, शौर्याचं, वीरतेचं आणि त्यागाचं प्रतीक मानला जातो. आपले सगळे हिंदू राजे त्या प्रत्येकाचं भगव्या ध्वजासोबत एक महत्त्वाचं नातं आहे, कारण तो भगवा रंग शूरतेशी जोडला गेलेला आहे. रामाच्या वीरतेचं सुद्धा पण ते प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही शूरतेचं ते प्रतीक आहे. याच भगव्या ध्वजाला स्मरून, याच भगव्या ध्वजाला साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेली होती. तोच भगवा ध्वज, केसरिया रंगाचा ध्वज. चंपतराय यांनी मगाशीची माहिती दिली त्यानुसार अग्निज्वाळा ज्या रंगाच्या असतात त्या अग्निज्वाळांच्या रंगामध्ये हा ध्वज असणार आहे. काल जेव्हा मी मंदिर परिसरामध्ये गेलो होतो तेव्हा धर्मध्वजाची ट्रायल सुरू होती. त्याचं एक प्रकारे आधी प्रात्यक्षिक सादर केलं जात होतं की आजच्या कार्यक्रमामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी अतिशय दिमाखामध्ये म्हणजे कळस जो आहे, कळसावरती जो कलश स्थापन करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे सोन्याचा आहे. त्याच्यामुळे मध्यान्नीची सूर्याची किरणं जेव्हा या मंदिरावरती पडतात, कळसावरती पडतात, तेव्हा तो कळस चकाकून उठतो आणि त्याच्यावरती जेव्हा हा भगवा ध्वज फडकतो ज्याची दृश्य करोडो भारतवासी अगदी थोड्याच वेळामध्ये अनुभवणार आहेत, ती दृश्य काल अनुभवता आली आणि खरोखरच ते एक अलौकिक असं दृश्य म्हणता येईल. तर ही जी भगवी पताका आहे, धर्मध्वज आहे, धर्मपताका आहे, याच्यावरती 3 प्रमुख चिन्ह अंकित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यातलं पहिलं चिन्ह कुठलं आहे तर ते कोविदार वृक्षाचं आहे. कोविदार वृक्ष म्हणजे काय तर आपट्याचं झाड म्हणजे कोविदार वृक्ष.
तर कोविदार वृक्ष तिथं का आहे, तर प्रभू श्रीराम यांच्या राष्ट्राचं प्रतीक म्हणजे हा कोविदार वृक्ष होता. त्यांच्या राष्ट्राचं चिन्ह हा कोविदार वृक्ष होता. म्हणजे आपट्याचं झाड त्यांच्या धर्मध्वजाचं प्रतीक होता. म्हणून अर्थातच कोविदार वृक्षाचं चिन्ह या धर्मध्वजावरती, धर्मपताकेवरती आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं चिन्ह कुठलं आहे तर ते सूर्याचं चिन्ह आहे. प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी आहेत, त्यामुळे प्रभू श्रीराम यांच्या मंदिरामध्ये सुद्धा सूर्य मंदिर बांधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इतकंच नाही तर प्रभू श्रीराम यांचा जन्म हा मध्यान्हीचा जन्म आहे. मंदिराची रचनाच अशी करण्यात आलेली आहे त्याच्या बांधकामाच्या वेळेला की जेव्हा रामनवमी असते तेव्हा बरोबर दुपारी 12 वाजता मध्यान्हीच्या वेळेला गवाक्षामधनं किरणं आत येतात आणि प्रभू श्रीराम यांच्या मस्तकी त्या सूर्यकिरणांचा अभिषेक होतो आणि संपूर्ण मंदिर परिसरामध्ये जल्लोषाचं वातावरण असतं. तर सूर्यदेवतेचं आणि प्रभू श्रीराम यांचं हे नातं आहे आणि म्हणूनच या धर्मध्वजेवरती आपल्याला सूर्याचं चिन्ह अंकित केल्याचं पाहायला मिळतं. आणखी एक आद्याक्षर इथे आहे ते म्हणजे ओम. हे सृष्टीचं आद्याक्षर मानलं जातं. ओंकारानं आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतो आणि म्हणूनच ओंकार, ओम हे आद्याक्षरसुद्धा या धर्मध्वजेवरती आपल्याला अभिमानानं कोरलं गेलेल्याचं चित्र बघायला मिळतं. हा धर्मध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते फडकवला जाणार आहे. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि 2-3 दिवस म्हणजे साधारणतः 20-21 तारखेपासून पूजा अर्चना, होम हवन याचं कार्य हे मंदिर परिसरामध्ये सुरू झालं. मंदिराच्या अगदी बाजूला आणि एक कुटी तिथे तयार करण्यात आलेली आहे. त्या खास खोलीमध्ये, त्या खास कुटीमध्ये या धर्मध्वजाचं सुद्धा सागर संगीत पूजा त्याची करण्यात आलेली आहे. वेदमंत्रांचं पठण झालेलं आहे. देशविदेशातनं ब्राह्मण आलेले आहेत आणि या सर्वांच्या हस्ते, सर्वांच्या उपस्थितीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं या धर्मध्वजाची पूजा करण्यात आली आहे. धर्मध्वजाबद्दल आपण माहिती सांगूया. या धर्मध्वजाची जी उंची आहे तर ती उंची 11 फुटांची आहे, तर त्याची लांबी आहे ती 22 फुटांची आहे. रेयॉनचं मटेरियल, नायलॉन किंवा रेयॉनचं मटेरियल आपण म्हणूया, या धर्मध्वजेच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेला आहे आणि अभिमानानं असा हा धर्मध्वज, धर्मपताका ही फडकत राहणार आहे मंदिर परिसरामध्ये. आपण दृश्य पाहतोय सरसंघचालक मोहन भागवत यांची, जेव्हा ते रामललाच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. या दोघांनी पूजा केली, आरतीसुद्धा केली. आणि ध्वजारोहणाचा जो मुहूर्त आहे तो साधारणतः 11:50 पासून पुढे सुरू होणारा मुहूर्त आहे. विवाह पंचमीचा आजचा दिवस. प्रभू श्रीराम यांचं लग्न सीतेशी याच दिवशी झालेलं होतं. सीता स्वयंवराचा हा दिवस आहे आणि अयोध्येमध्ये फार पूर्वीपासनं हा दिवस प्रचंड मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर म्हणूनच या आजच्या दिवसाचं किंवा आजच्या मुहूर्ताची निवड करण्यात आली धर्मध्वजेच्या कार्यक्रमासाठी. या मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान राहिलं आहे त्यामध्ये आपल्याला विश्व हिंदू परिषदेचं आणि अशोक सिंघल यांचं नाव खरं तर प्रामुख्यानं घ्यावं लागेल. मंदिराचा जो कळस आता पूर्ण झालेला आहे त्यामध्ये लाखो अशा लोकांचं योगदान आहे की ज्यांच्या काही पिढ्यांनी हे स्वप्न पाहिलेलं होतं की प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरामध्ये विराजमान व्हावेत. कित्येक पिढ्यांनी संघर्ष केला, अनेकांनी लाठाकाठ्या खाल्ल्या, अनेकांनी आपलं रक्त सांडलं, अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. याच अयोध्या नगरीमध्ये ते आंदोलन झालेलं होतं प्रभू श्रीराम यांच्या हक्काच्या जन्मभूमीसाठी, त्यांच्या मंदिरासाठी, त्यांच्या जन्मस्थानासाठी. आणि आज जेव्हा हा संपूर्ण सोहळा पूर्णत्वास आलेला आहे तेव्हा प्रत्येक श्रीरामाच्या मनामध्ये ती अभिमानाची भावना आहे. आणि अर्थातच अगदी थोड्या वेळामध्ये 11:50चा मुहूर्त आहे आणि 11:50च्या मुहूर्तापासूनच या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत. थोड्याच वेळात रामललाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्या नंतर सरसंघचालक मोहन भागवत असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, ही सगळी मंडळी मार्गस्थ होतील मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आणि रामललाची आरती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण पाहतोय. 7,000 निमंत्रित या सोहळ्यासाठी, या कार्यासाठी सध्या उपस्थित आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.